तर नमस्कार जय हिंद मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्याला आपला पोलीस भरतीला नवीन असलेले विद्यार्थी, जे विद्यार्थी आता 12वी पास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी ज्यांना पोलीस भरतीचं बेसिक पासून काहीच माहिती नाहीये, तर तत्काळ हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा। कारण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तयारी कशी करायची, ग्राउंडची तयारी कशी करायची, लेखीची तयारी कशी करायची, हाईट किती असते, चेस्ट किती असते, सर्व डिटेल माहिती देणार आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही नक्की बघा। तर मित्रांनो, बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला पूर्ण गाईड आज करणार आहे। तर चला आपण सुरू करूया। जर तुम्ही 12वी पास आहात आणि तुम्हाला पोलीस भरती करायची, तुम्ही पोलीस भरतीला नवीन आहेत, तर पहिले आपण घेऊया शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रता 12वी पास असते, जवळपास सर्वांनाच माहिती असेल। शारीरिक पात्रता असते मित्रांनो महत्त्वाची। शारीरिक पात्रता पोलीस भरतीला काय असते, तर शारीरिक पात्रता असते मित्रांनो, मुलगा असल्यास, पुरुष उमेदवार असल्यास 165 सेंटीमीटर हाईट लागते। हीच हाईट SRPF ला असते 168 सेंटीमीटर। इथे मुलींना जागा नसते, इथे जागा नसते। SRPF ला मुलांना 168 सेंटीमीटर हाईट असते, मुलींना 155 सेंटीमीटर हाईट असते आणि चालकसाठी मुलींना असते 158 सेंटीमीटर, 158 सेंटीमीटर हाईट असते। आता ही जनरल साठी झाली। आता याच्यात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळी सूट दिली जाते, म्हणजे जसं की स्पोर्ट कोटासाठी तुमची 2.5 cm, ST कॅटेगरीसाठी 5 cm सूट सर्वांना दिलेली आहे, म्हणजे ST कॅटेगरीसाठी 5 सेंटीमीटर सूट असणार आहे आणि स्पोर्ट कोट्यासाठी 2.5 सेंटीमीटर सूट असणार आहे। त्याचसोबत मित्रांनो, अनुकंपा तत्वावर जे लोक भरती करतात त्यांना 2.5 सेंटीमीटर अनुकंपा तुम्हाला सर्वांना माहिती असेल। ज्यांच्या घरातले मोठे व्यक्ती हे तयारी आपलं नोकरी करत असताना, ऑन ड्युटी असताना मरण पावतात, त्यांना अनुकंपा ही सूट दिली जाते। अनुकंपाचं त्यांना रिझर्वेशन दिलं जातं, त्यांच्यासाठी सूट असते 2.5 cm, 2.5 सेंटीमीटर त्यांना सूट दिली जाते। छाती असते मित्रांनो फुगवून 79 सेंटीमीटर, सॉरी नॉर्मल 79 सेंटीमीटर असते आणि जेवढी छाती भरली त्याच्यावरती 5 सेंटीमीटर फुगवावी लागते। म्हणजे नॉर्मल छाती पाहिजे 79 सेंटीमीटर आणि फुगवून पाहिजे 84 सेंटीमीटर कमीत कमी। त्याचसोबत मुलींना छातीचा काही प्रश्नच नसतो। वयोमर्यादा आपण बघणार आहे मित्रांनो, तर वयोमर्यादा असणार आहे पुढचा टॉपिक आहे आपला वयोमर्यादा। तर वयोमर्यादा असते ओपन जनरल साठी 18 ते 28 वर्ष, कॅटेगरीसाठी असते 18 ते 33 वर्ष, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त जर असला तर 18 ते 45 वर्ष आणि अंशकालीन पदवीधर असला तर 55 वर्षापर्यंत सूट दिली जाते। अशा पद्धतीने तुमची वयोमर्यादा असते। पुढचा आपला जो टॉपिक आहे तो असणार आहे होमगार्ड। आता होमगार्डचं रिझर्वेशन जर घ्यायचं असेल तर 1095 दिवस ड्युटी केलेली पाहिजे, म्हणजे 3 वर्ष त्यांनी ड्युटी केलेली पाहिजे। लागल्यापासून होमगार्डमध्ये नियुक्ती झाल्यापासून 1095 दिवस त्यांना झाले पाहिजे, तेव्हाच त्यांना होमगार्डचं रिझर्वेशन मिळतं। तसंच याचा पुढचा मुद्दा असणार आहे लेखी परीक्षा। तर लेखी परीक्षेसाठी मित्रांनो 90 मिनिट असतात, 100 गुणची लेखी परीक्षा होते। लेखी परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे 4 विषय असतात। GK/GS आणि चालू घडामोडी हे विषय लेखी परीक्षेसाठी असतात। काही ठिकाणी 25-25चं पॅटर्न असतं, काही ठिकाणी पॅटर्न फिक्स नसतं। GK/GS चे प्रश्न जास्त विचारले जातात। त्यासोबत शारीरिक चाचणी असते मित्रांनो। पुढचा मुद्दा जो आहे तुमचा शारीरिक चाचणी। याचा पुढचा मुद्दा असणार आहे शारीरिक चाचणी। शारीरिक चाचणी जिल्हा पोलीससाठी 1600 मीटर असतं, 100 मीटर आणि गोळाफेक। जिल्हा पोलीसला जे मार्कांची विभागणी असते ती 1600 मीटरला 20 मार्क असतात, गोळाफेकला 15 मार्क असतात आणि 100 मीटरला 15 मार्क असतात। हे चालकसाठी 100 मीटर नसतं, 1600 मीटर हे 30 मार्काला असतं आणि
गोळाफेक 20 मार्काला असतं. अशा पद्धतीने मार्कांची विभागणी केली जाते. मुलींसाठी 1600 मीटर नसून 800 मीटर असतं, एवढा फक्त बदल असतो. याचं टाइम किती आउट ऑफ आहे, टाइमाची विभागणी कशी केली जाते, प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला किती मार्क कट होतात, 100 मीटर असो 1600 मीटर असो, याचे तक्ते मी तुम्हाला शेवटी जोडून देणार आहे, ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत मित्रांनो. त्यासोबत SRPF राज्य राखीव पोलीस बल यासाठी 5 किलोमीटर असतं 50 मार्कांसाठी, 100 मीटर असतं 25 मार्कासाठी, गोळाफेक असतो 25 मार्कासाठी. राज्य राखीव पोलीस बलला 100 मार्काचा पेपर आणि 100 मार्काचं ग्राउंड अशा पद्धतीने असतं. आणि जिल्हा पोलीस असो, चालक असो, कारागृह असो, बँडफोर्स असो, याला 50 मार्काचं तुमचं ग्राउंड होतं आणि 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा होत असते मित्रांनो. त्याच पद्धतीने आता आपण पुढील मुद्दा बघणार आहोत की ग्राउंडला नेमकी सुरुवात कशी करायची, पेपरला नेमकी सुरुवात कशी करायची. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहील मित्रांनो आपल्यासाठी. तर ग्राउंडला सुरुवात कशी करायची आणि पेपरला सुरुवात कशी करायची. तर पेपरला सुरुवात करत असताना सर्वात आधी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, म्हणजे पोलीस भरती असो, सैन्य भरती असो, SSC GD असो, तुमचं तलाठी असो, वनरक्षक असो, MPSC असो, कोणतीही अगदी कोणतीही परीक्षा असू द्या, तर त्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वात आधी तुम्ही बघायच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि सांगितलं दुकानावर की आम्हाला मागच्या वर्षीच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या पुस्तकात असतील ते बुकलेट द्या, तर तुम्हाला बरेच बुकलेट अवेलेबल आहेत. ते तुम्ही तुमच्या आवडीने, तुम्हाला जे आवडतील, ज्याची मांडणी तुम्हाला सोपी वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आधी बघायच्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जवळजवळ 15 दिवस वाचत राहायचे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की गणित कसं विचारलं जातं, बुद्धिमत्ता कसं विचारलं जातं, मराठी व्याकरण कशी विचारले जातं, चालू घडामोडीवर प्रश्न कसे असतात, सामान्य ज्ञानावर प्रश्न कसे असतात. आता सामान्य ज्ञान आलं तर त्याच्यात तुमचं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, राज्यघटना, भूगोल, विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, GK चे सर्व विषय येतात मित्रांनो. तर आधी PYQ करा. PYQ केल्यानंतर तुम्हाला कळून जाईल, आयडिया येईल की प्रश्न कसे येतात. त्यानंतर तुम्ही गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण या 3 विषयांकडे हात घाला. हे 3 विषय पूर्णपणे टार्गेट करा. हे 3 विषय आधी क्लिअर करून घ्या, कारण 25-25 जर पॅटर्न आलं तर या 3 विषयात प्रॉपरली स्कोरिंग झाली तर बाकीचे GK GS जे उरलेले 25 मार्कांसाठी हे जे असतं हे खूप, याचा सिलेबस व्याप खूप मोठा आहे मित्रांनो. तुम्ही किती वाचा तुमच्या याच्यात मार्क जाणार म्हणजे जाणार. हां, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून जसे तसे प्रश्न आले तर पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शक्यता असते. तर आधी करायचे PYQ नंतर 3 विषय आधी क्लिअर करायचे आणि 3 विषय झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही करायचं सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये तुमचं सर्वच विषय आले, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, तुमचं विज्ञान, इतिहास, भूगोल, समाज सुधारक, जे काय असेल नसेल ते सर्व विषय. मग ते एकदा तुम्ही रिवाईज करायचे. ते एकदा रिवाईज झाले तर मग निम्मी वेळ तुम्ही GK GS साठी द्यायचा आहे आणि निम्मी वेळ तुम्ही 3 विषयासाठी द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने पुढील स्टडी करायची. तेही झालं तर तिथून पुढे करण्याचे काय पॉईंट्स आहेत, काय करायचं आहे. तर तिथून पुढे रोज तुम्ही PYQ सोडवायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका सोडवायचे. त्याच्यात ज्या टॉपिकवर ज्याच्यात तुमचे मार्क जातील ते टॉपिक कव्हर करायचे आहेत, जेणेकरून त्यानंतर तुमचा स्कोर वाढायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने पोलीस भरतीची तयारी केली जाते. आणि चालू घडामोडी जो विषय असतो, जो राहून गेला आपल्याने, चालू घडामोडी हा विषय तुम्ही पेपर आल्यानंतर, भरती डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा करू शकतात. त्याला मध्येच वेळ देण्याची गरज नाही, कारण MPSC सारखं काही पोलीस भरतीला एवढं कठीण चालू घडामोडी विचारलं जात नाही. तर ॲड पडल्यानंतर सुद्धा तुम्ही तो विषय कव्हर करू शकता. तर ह्या स्टेपने मी स्वतः अभ्यास केलेला आहे आणि मी स्वतः ह्या स्टेपने अभ्यास करून 3.5-4 महिन्यात माझा सर्व सिलेबस कव्हर करून मी स्वतः पोलीस झालेलो आहे. तर याच्यासाठी सर्वात जास्त वेटेज कशाला द्यायचं, सर्वात जास्त महत्त्व कशाला द्यायचं, सर्वात जास्त प्रश्न कुठून विचारले जातात, तर 101% प्रश्न विचारले जातात मित्रांनो. एक 90% म्हणजे 90% जिल्हे जर तुम्ही बघितले, 90% पेपर जर बघितले, तर पेपर हा जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधूनच घेतला जातो, म्हणून त्याला जास्तीत जास्त महत्त्व द्यायचं आहे. त्याचसोबत तुम्ही 12वी झाले असाल, 12वी तुम्ही नवीन असाल आणि बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना प्रॉपर गायडन्स भेटत नाही. काही ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही अकॅडमी लावता की त्याच व्यक्तींना काही माहीत नसतं, ते आमच्यासारख्यांना विचारणा करतात. तर बरेच विद्यार्थी नवीन आहेत आणि तुम्हाला जर अकॅडमी लावायची असेल तर आपली अकॅडमी आहे मित्रांनो, जळगाव खानदेश या ठिकाणी. जळगाव तुम्हाला माहितीच असेल, तर तुम्ही याच ठिकाणी तुम्हाला
एकाच ठिकाणी लेक्चर, एकाच ठिकाणी ग्राउंड, पिण्याची फिल्टर पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सकाळी नाश्ता, डाएट, 2 टाइमचं जेवण आणि त्यासोबत उत्तम लायब्ररी आणि ग्राउंडची सोय आहे. सर्व गोष्टी ह्या एकाच ठिकाणी आहेत. तुमचा टाइम सुद्धा जाणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने तुमचा टाइम जाणार नाही. तुमची टाइमची ती किंमत केली जाईल, तुमच्या पैशांची किंमत दिली जाईल. तर ज्यांना कोणाला अकॅडमी लावायची असेल त्यांनी ह्या नंबरवर कॉल करायचा आहे. या नंबरला कॉल करून तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता. आता पुढचा विषय आपला आहे मित्रांनो, तो आहे ग्राउंड बद्दल. जळगाव या ठिकाणी आपली अकॅडमी, जळगाव खानदेश. ज्यांना कोणाला अकॅडमी लावायची असेल, 12वी झालेली असेल, तुम्ही नवीन असाल, इथे 6 महिने या, प्रॉपरली शिकून घ्या. तुम्हाला करायचं काय आहे, काय नाही करायचं, पहिल्या भरतीमध्ये सुद्धा तुमचा रिझल्ट येऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल, नियोजन केलं जाईल. तर पुढील गोष्ट आपण बघूया मित्रांनो, ग्राउंड बद्दल आपण माहिती घेऊया. आता ग्राउंडची स्टार्टिंग कशी करायची. तर ग्राउंड स्टार्ट जर तुम्ही नवीन आहात तर कुणाचंही ऐकायचं नाही, अतिदीडशाणापणा करायचं नाही. एकदम व्यवस्थित ज्या लोकांना माहिती आहे, प्रॉपर माहिती आहे, त्याच व्यक्तींकडून शिकून घ्या. त्याच व्यक्तींकडून तुम्ही शिकून ग्राउंड करायला सुरुवात करा. ग्राउंड मध्ये 2 पॉईंट्स खूप महत्त्वाचे. एक म्हणजे स्टार्टिंगला आपण कोणतं वर्कआउट केलं पाहिजे, रनिंग कशी केली पाहिजे, आणि दुसरी म्हणजे ग्राउंड करण्याची योग्य पद्धत, जी की बऱ्याच लोकांची चुकते आणि ती चुकल्यामुळे इंजुरी होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि इंजुरी होण्याचे सर्वात मोठे चान्सेस आहेत. तर ग्राउंड कशा पद्धतीने स्टार्ट केलं पाहिजे. तर सुरुवातीला ग्राउंड करताना आपण लॉंग रनिंग केली पाहिजे. लॉंग रनिंग कशी करायची, खूप लांब जायचं आहे, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर असा विचार न करता टाइम लावून रनिंग करायची मित्रांनो. 20 मिनिटं, 25 मिनिटं तुम्ही मध्ये थांबलात तरी चालेल, दम लागला तरी चालेल, पण अगदी थांबू नका. स्लो रनिंग करा, अतिशय स्लो रनिंग करा. पूर्ण 1 महिना तुम्ही स्लो फास्ट अतिशय स्लो अशा पद्धतीने रनिंग करा, जेणेकरून तुमचा दम भरेल. आणि जेवणात जास्तीत जास्त प्रोटीन कसं समाविष्ट करता येईल याच्याकडे लक्ष द्या. आता प्रोटीनमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की मी स्क्रीनवर देत आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत कॅप्शनमध्ये सुद्धा टाकत आहे. तर प्रोटीनमध्ये तुमची अंडी आली, त्यासोबत चिकन आलं, चिकन नंतर तुमचे मठ, काबुली चणे जे काही असतात त्याच्यात 100 ग्राममध्ये 22 ग्राम प्रोटीन असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या की मी कॅप्शनमध्ये टाकेल, किंवा आपले टेलिग्राम चॅनल आहे पोलीस भरती गुरु म्हणून, त्याच्यावर तुम्हाला भेटून जातील. तर ग्राउंड सुरू करताना आपण 1 महिना फक्त लॉंग रनिंग करायची. आता पुढचा महिना आपण काय करायचं, हफ्त्यातले 5 दिवस लॉंग रनिंग किंवा 4 दिवस लॉंग रनिंग करायची, 1 दिवस प्रॉपर रेस्ट घ्यायचा, 4 दिवस लॉंग रनिंग करायची आणि 2 दिवस आपण शॉर्ट रनिंग करायची. अशा पद्धतीने आपल्या दुसऱ्या महिन्याचे शेड्यूल असेल. आणि कोणत्याही वेळी रनिंग करताना आपण जर ग्राउंड सुरू केलं तर प्रत्येक महिन्याला कोणतेही सलग 3 दिवस, म्हणजे 3 दिवस तुमच्या बॉडीला पूर्णपणे रेस्ट द्यायचं आहे, जेणेकरून तुमची बॉडी रिकवर होईल. 3 दिवस कोणताही वर्कआउट न करता तुम्ही प्रॉपर रेस्ट घ्या, प्रत्येक महिन्यात एकदा तरी. अशा पद्धतीने पहिला महिना जाईल, दुसरा महिना जाईल, आता तिसरा महिना आला. तिसऱ्या महिन्यात आपला दम भरतो, आपली प्रॅक्टिस प्रॉपर होते आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे. त्यानंतर प्रश्न येतो मित्रांनो की जास्तीत जास्त रिपिटेशन करणे, प्रॉपर वर्कआउट करणे. आता आपण मीडियम वर्कआउट करत होतो. मीडियम वर्कआउट करत असताना आता आपण पुढे करायचं काय तर ॲडव्हान्स वर्कआउट करायचं आहे. त्याच्यात सोमवारी तुमचं अप्पर बॉडी व्यायाम होईल, फक्त अप्पर बॉडी वर्कआउट तुम्ही 40 ते 45 मिनिटं करायचं. त्यानंतर मंगळवारी कोर एक्सरसाइज म्हणजे पोटाचा व्यायाम करायचं आणि बुधवारी तुम्ही थाईज वर्कआउट. हे शेड्यूल गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस रिपीट करायचं, रविवारी प्रॉपर रेस्ट घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही ग्राउंड करायचं. जास्तीत जास्त रिपिटेशन होती, तिसऱ्या महिन्यात प्रॉपर वर्कआउट होईल. असं जर केलं तर 3 महिन्यात तुमचं ग्राउंड बनवून तुम्ही तयार व्हाल प्रॉपरली. तर अशा पद्धतीने ग्राउंड करणे. आणि आता आपण घेऊया ग्राउंड करण्याची योग्य पद्धत, जी की सर्वात जास्त महत्त्वाची असते. तर ग्राउंड तुम्ही जेव्हा सुरू करत आहात, स्टार्ट करत आहात, त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं आहे आधी 2 ते 4 मिनिटे 5 मिनिटापर्यंत स्लो रनिंग करणे, अतिशय स्लो रनिंग. आपली बॉडी वार्म करून घेणे, गरम करून घेणे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं पुढला आपण वॉर्मअप करणे. वॉर्मअप केल्यानंतर स्ट्रेचिंग करणे, म्हणजे मानेपासून, कमरेपासून, पाठीपासून आणि पायाच्या मणक्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत सर्व स्ट्रेचिंग तुम्ही करून घ्यायची. स्ट्रेचिंग केल्यानंतर जे तुमचं रनिंगचं शेड्यूल आहे, म्हणजे रिपिटेशन असो, तुमचं ग्राउंड असो, ते त्या पद्धतीने तुम्ही करणे. त्याच्यानंतर प्रॉपरली 5 मिनिटं रेस्ट घेणे. रेस्टमध्ये तुम्हाला पाणी प्यायचं असेल, काय करायचं असेल ते करून घेणे. त्यानंतर जे तुमचं वर्कआउट ठरलेलं असेल, म्हणजे अप्पर बॉडी असो, कोर वर्कआउट असो, थाईज वर्कआउट असो, ते करून घेणे. ते करून झाल्यानंतर प्रॉपरली परत वॉर्मअप करणे. वॉर्मअप झाल्यानंतर स्ट्रेचिंग करणे. आणि जी वॉर्मअप झाल्यानंतरची स्ट्रेचिंग राहील त्याला जास्तीत जास्त वेळ द्या, 8 ते 10 मिनिटं वेळ द्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीची इंजुरी होणार नाही.
आणि त्यानंतर लास्टला कूल डाऊन एक्सरसाइज करणे, योगा असेल तर योगा करणे, प्रॉपरली 2 मिनिटे हात पाय ढिले सोडून निवांत झोपी जाणे, अशा पद्धतीने ग्राउंड करण्याची योग्य पद्धत असते। आणि अशी जर तुम्ही ग्राउंड केलं तर कधीच तुम्हाला इंजुरी होणार नाही। आता ग्राउंड सुरू असताना ग्राउंडमध्ये साईड जंप, उपर ताली ही एक्सरसाइज जास्तीत जास्त करणे, ज्याच्यात की तुमची बॉडी पूर्णपणे स्ट्रेच होते आणि इंजुरी होण्याची शक्यता वाढते। आता राहिलेला आपलं पुढची गोष्ट आहे, त्याच्यात कोणत्या इव्हेंटला कसा टाइम असतो, मार्क कसे कमी जास्त होतात, हे पुढील पद्धतीने आपण देत आहोत, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या। आणि हा व्हिडिओ जे पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या एखाद्या शेअरमुळे आपल्या नवीन मित्राचा फायदा होईल आणि त्याला स्वतः पोलीस झालेल्या व्यक्तीचं प्रॉपर गाईड भेटेल। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या। आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, पोलीस भरती गुरु म्हणून सेम नावाने। तर सर्वांनी नक्की जॉईन करून घ्या, या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली गाईड केले जाते। जय हिंद।